तर आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या चॅप्टरचे आपण क्विक रिव्हिजन आज आपण घेणार आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. तर प्रामुख्याने मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड याच्यामध्ये आपण बघणार आहे प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल लक्षात घ्या, हा तुम्हाला चॅप्टर जो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आता याचा ऍक्च्युअली आपण का स्टडी करायचा आहे तर इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला एक ब्रँच आहे त्याचं नाव आहे मेटलर्जी. की ज्या ब्रँच मधून आपण स्टडी करून मटेरियलचं प्रॉपर सिलेक्शन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं स्प्लेंडर गाडी असेल आणि बुलेट गाडी असेल तर त्याच्यामध्ये जो मटेरियलचा फरक आहे तो तुम्हाला लगेच जाणवेल. तर हे मटेरियल सिलेक्शन कशावरून केलं जातं तर मेटलर्जीच्या स्टडीमधून. त्याच्यातील बेसिक तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या चॅप्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये आपण पहिल्यांदा त्याच्या मटेरियलच्या दोन आज आपण प्रॉपर्टीज बघणार आहे. ते प्रॉपर्टीज म्हणजे इलास्टिसिटी and second is plasticity. इलास्टिसिटी वर्सेस प्लास्टिसिटी. आता याच्यामध्ये लक्षात घ्या इलास्टिसिटीच्या ऑपोजिट प्रॉपर्टीज तुम्हाला प्लास्टिसिटी मध्ये पाहायला मिळेल. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आपण बघणार आहे इलास्टिसिटी मध्ये. आपण फर्स्ट पॉइंट बघू. एक्झाम्पल घेऊ स्प्रिंग. स्प्रिंग वरती जर आपण एक्सटर्नल फोर्स जर आपण अप्लाय केला तर त्याचं डायमेन्शन चेंज होतं, पण ते टेम्पररी चेंज होतं. जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलाय तोपर्यंत त्याचा डायमेन्शन चेंज झालेला असतं. त्याच्यावर आपण सेंटेन्स लिहू व्हेन एक्सटर्नल फोर्स is applied on body, the dimension changes. The dimension changes temporarily. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर याच्यामध्ये डायमेन्शन जर टेम्पररी चेंज होत असेल तर या ठिकाणी ऑब्विसली परमनंटली चेंज होत असेल. एकच वर्ड तुम्हाला चेंज करायचा आहे. सेंटेन्स आहे कसं रिपीट व्हेन एक्सटर्नल फोर्स इज रिमूव्ड the dimension changes permanently. आता आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर याचं डायमेन्शन काय होतं बघितलं. आता यानंतर आपण बघणार आहे की एक्सटर्नल फोर्स आपण रिमूव्ह केला तर इलास्टिसिटी मध्ये आणि प्लास्टिसिटी मध्ये काय होईल. तर लक्षात घ्या इलास्टिसिटी प्रॉपर्टी अप्लाय करणारं जे मटेरियल असेल त्याचा आपण एक्सटर्नल फोर्स जेव्हा रिमूव्ह करेल तेव्हा त्याचं डायमेन्शन आहे चेंज झालेलं ते ओरिजिनल डायमेन्शन मध्ये. त्याच्यावर आपण सेंटेन्स तयार करतोय व्हेन एक्सटर्नल फोर्स is removed. External force is removed.
body comes into OD. Body comes into OD. OD means original dimension. आता इकडे काय चेंज होईल लक्षात घ्या, सेंटेन्स मध्ये एकच चेंज करायचं आहे तुम्हाला. बॉडी डज नॉट, वर्ड इकडे काय यूज करा, बॉडी डज नॉट कम्स इनटू ओरिजिनल डायमेन्शन. सेंटेन्स इज व्हेन external force is removed, body does not comes into original dimension. Body does not comes, and right here body comes into original dimension. चेंज लक्षात घ्या, सेंटेन्स एकच आहे, फक्त तुम्हाला इथे ऍडिशनल वर्ड फक्त यूज करावं. त्यानंतर आपण थर्ड आपण प्रॉपर्टी बघणार आहे. थर्ड तुम्हाला माहित असेल की तुम्हाला केमिस्ट्री मध्ये झाला असेल इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर लक्षात घ्या, इलॅस्टिसिटी अप्लाय करणाऱ्या मटेरियल मध्ये किंवा इलॅस्टिसिटी ओबे करणाऱ्या मटेरियल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय असणार आहे तर लार्ज असेल. सो आपण या ठिकाणी घेतोय IFA. IFA मीन्स इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लार्ज. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लार्ज असेल आणि याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा तुम्हाला स्मॉल. ओके, दे याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत तो म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन. तर लक्षात घ्या, इलॅस्टिसिटी मटेरियल मध्ये आपण स्ट्रेस अप्लाय केला. ओके, फोर्स अप्लाय केला म्हणजे आपण स्ट्रेस अप्लाय केला, म्हणजेच त्याचा डायमेन्शन काय होणार, चेंज होणार. याचा अर्थ तर स्ट्रेस जेवढा आपण अप्लाय कराल तेवढाच याच्यावरती स्ट्रेन अप्लाय होईल, म्हणजे याचा रेशो याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टंट मिळेल. राईट डाउन सेंटेन्स, the ratio of stress per unit strain, the ratio of stress per unit strain is constant. रेशो कसा बघायला मिळेल तुम्हाला, कॉन्स्टंट. सेम हियर राईट, रेशो या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, म्हणजे इकडे काय असणार मित्रांनो, डज नॉट कॉन्स्टंट. द रेशो ऑफ स्ट्रेस पर युनिट स्ट्रेन does not constant, does not constant. Then next is, आता हा रेशो जो शोधून काढलेला आहे याच्यामध्ये लक्षात घ्या, रॉबर्ट हुक्स इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी शोधून काढली. त्या सायंटिस्टचं नेम आहे रॉबर्ट हुक्स. त्यामुळे त्यांनी या लॉला नाव दिलं त्यांनी हुक्स लॉ. म्हणजेच इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी अप्लाय करणाऱ्या मटेरियल मध्ये हुक्स लॉ ओबे होतो. त्याच्या ऑपोजिट प्लास्टिसिटी मध्ये काय होईल, हुक्स लॉ ओबे होणार. सो राईट डाउन हियर हुक्स लॉ इज ओबे, and right here Hooke's law Hooke's law does not obey. And last is example. example मध्ये फर्स्ट येईल स्प्रिंग, then next is rubber,
Then next is two-wheeler and four-wheeler tube and tire. Tube and tire. Okay. So एवढीच आपण एक्झाम्पल बघतोय. त्यानंतर प्लास्टिसिटी मध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहे. प्लास्टिसिटी मध्ये डायमेन्शन चेंज होणार नाही असं मटेरियल नायलॉन रोप. नायलॉन रोप. देन नेक्स्ट इज बॉल पेन. ओके. सिंपल आपण एक्झाम्पल घेतोय तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. काय आपण एक्झाम्पल घेतली नायलॉन रोप आणि बॉल पेन. इकडे आहे स्प्रिंग, रबर, टू व्हीलर, ट्यूब अँड टायर. ओके. देन याच्यामध्ये आपण हा डिफरन्स झाल्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट जो घेणार आहे तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे की स्ट्रेस आणि स्ट्रेन याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर तो आपण या ठिकाणी आता बघणार आहे. स्ट्रेस है ना. स्ट्रेस तो सभी जगह पर बढ़ रहा है. स्ट्रेस तुम्ही पण कदाचित घेत असाल स्ट्रेस. ओके. तर स्ट्रेस म्हणजे काय आहे ते आपण समजून घेतोय. स्ट्रेस मीन्स आपण याचा अगोदर शॉर्ट फॉर्म बघू. स्ट्रेस मीन्स applied force upon area. ओके. डेफिनेशन मध्ये काय लक्षात घ्या. स्ट्रेस म्हणजे काय applied force upon area. एखाद्या एरियावरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर स्ट्रेस तयार होतो. सो राईट हिअर डेफिनेशन. आता याची डेफिनेशन ऑब्वियसली तुम्ही पाठ करत असाल पण पाठ करण्याची गरज नाही. सिंपल मेथड आहे. एक फॉर्मॅट आहे डेफिनेशनचा. इट इज डिफाइंड ॲज it is a ratio of. Okay. It is defined as it is a ratio of applied force per unit area. Okay. तर याच्यामध्ये लक्षात घ्या. It is defined as it is a ratio of applied force is a numerator and area is a denominator. हे दोन वर्ड लक्षात घ्या. applied force आणि area हे सोडून जे तुम्हाला बाकीचं जे इथे रायटिंग केलेलं दिसतंय याच्यामध्ये फिजिक्स मध्ये बऱ्यापैकी तुम्ही डेफिनेशन तयार करू शकता जर तुमच्याकडे फॉर्म्युला असेल तर. त्याच्यामध्ये सेंटेन्स फिक्स्ड आहे. इट इज डिफाइंड ॲज इट इज अ रेशिओ ऑफ न्यूमरेटर पर युनिट डिनॉमिनेटर. याच्यावरून तुम्ही इन्फिनिटी डेफिनेशन तयार करू शकता. आता स्ट्रेसला कंपॅरेटिव्हली अनादर कंपोनंट आहे तो म्हणजे स्ट्रेन. स्ट्रेन मीन्स स्ट्रेन म्हणजे काय असतं. चेंजिंग dimension divided by change in dimension divided by original dimension. ओके. याच्यामध्ये काय आहे डेफिनेशन तुम्हाला. स्ट्रेन मीन्स चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. आता या ठिकाणी मी ही डेफिनेशन ॲज इट इज लिहिणार आहे. तुम्हाला तयार करायचे काय फॉर्मॅट असेल सांगा. स्ट्रेन it is defined as it is a ratio of change in dimension per unit. वर्ड फक्त चेंज करा. एरिया काय ओरिजिनल डायमेन्शन.
सिंपल डेफिनेशन काय लागणार? स्ट्रेन it is defined as strain it is defined as it is a ratio of change in dimension per unit original dimension. ओके, ही आता दोन्हीची डेफिनेशन झाली. याच्यावरून आपण तयार करणार आहे याचं एसआय युनिट. एसआय युनिटला लक्षात घ्या कसं तयार कराल. सिंपल मध्ये एसआय युनिट मध्ये लक्षात घ्या स्ट्रेस याचा फॉर्म्युला बघा काय आहे? फोर्स अपॉन एरिया. फोर्स कशामध्ये लिहितो आपण? न्यूटन मध्ये, आणि एरिया मीटर स्क्वेअर. ओके, तर एसआय युनिट काय असेल? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अँड लास्ट वन इज डायमेन्शन. डायमेन्शन मीन्स LMT. LMT काय असेल? L -1 M1 T -2 L -1 M1 T⁻². त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या याच्यात इम्पॉर्टंट नोट, स्ट्रेनला एसआय युनिट आणि डायमेन्शन. स्ट्रेन मध्ये एसआय युनिट आणि डायमेन्शन अब्सेंट आहे. म्हणजेच देयर इज नो एसआय युनिट अँड डायमेन्शन. देयर इज नो एसआय युनिट अँड डायमेन्शन. तर स्ट्रेस आणि स्ट्रेन या कंपोनंटला जर आपण डिवायडेड केलं तर याचे स्ट्रेसचे आणि स्ट्रेनचे काही टाइप आहेत. त्याच्यावरून काही सायंटिस्टनी रिसर्च केला मटेरियल बद्दल. तर तो रिसर्च काय आज आपण इथं बघणार आहे. लक्षात घ्या पहिला जे एक्सपेरिमेंट व्हायचे ते 19च्या इयर मध्ये आहे. त्यामुळे सिंपल एक्सपेरिमेंट आहे, तुम्हाला लगेच समजते. फर्स्ट आपण सिंपल याच्यामध्ये लक्षात ठेवू यंग्स मॉड्युलस. एक्सपेरिमेंटचं नाव काय बघा? यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस मध्ये आपण प्रॉपर्टी जी घेणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला बघितलं पाहिजे स्ट्रेसचा पहिला टाइप आणि स्ट्रेनचा पहिला टाइप. तर काय असेल? टेन्साइल स्ट्रेस. मी शॉर्ट फॉर्म मध्ये स्ट्रेस लिहितोय. टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन. ओके, टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन म्हणजेच काय असेल ते? यंग्स मॉड्युलस. तर याच्यामध्ये आज आपण घेणार आहे सिंपल एक्सपेरिमेंट. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की आपण जे स्टीलची जी तुम्हाला वायर दिसते ही स्टीलची वायर आपण रिजिड सपोर्टने त्याचं वन एंड आज आपण काय करतो या ठिकाणी फिक्स करतो. रिजिड सपोर्टनी वन एंड फिक्स करतोय आणि अनादर थ्री एंडला त्याच्या आपण वेट लिंकिंग करतो. ओके, वेटचा फॉर्म्युला काय असेल? mg. तर या एक्सपेरिमेंट मध्ये सायंटिस्ट नेम इज यंग्स. सायंटिस्ट नेम इज यंग.
सो त्याच्या लक्षात आलं की आपण वेट अप्लाय केल्यानंतर याचं डायमेन्शन काय होतं, चेंज होतं. तर त्याला हीच डायग्रॅम काही टाइम स्पॅन नंतर त्याला असे दिसली. डायग्राम असे दिसते. लक्षात आलं त्याच्यात तुम्हालाही चेंज इथे लक्षात येत असेल. काय चेंज आहे इथे स्टुडंट्स, काय चेंज असेल इथे, ही ओरिजिनल लेंथ आहे. ओके, ओरिजिनल लेंथ बघा इथे काय तुम्हाला चेंज दिसते, ओरिजिनल लेंथ. येथून तुम्हाला इथपर्यंत काय तर लेंथ मिळाली. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला जी लेंथ मिळाली काय असेल, चेंज इन लेंथ. काय मिळाली या ठिकाणी, चेंज इन लेंथ. याच्यावरून यांचं मॉड्युलसने फॉर्म्युला तयार केलं. तर तो फॉर्म्युला काय बघा. आता स्ट्रेसची तुम्हाला डेफिनेशन माहित आहे. स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन. बट तुम्हाला या सिंपल एक्सपेरिमेंट मध्ये दिसतंय काय चेंज होताना दिसतंय, ऑब्वियसली काय चेंज होताना दिसतंय, लेंथ. ओके, सो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके, फोर्स इथे आपण फोर्स अप्लाय केला नाही, या ठिकाणी आपण अप्लाय केलं काय, वेट. वेटचा फॉर्म्युला काय, mg. सो फोर्स इज रिप्लेस्ड बाय mg. आणि आपण फोर्स कुठे अप्लाय केलाय, तर या वायरच्या क्रॉस सेक्शनल एरियावरती. सो क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर अपॉन स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. आता हे जर आपण इथे रिव्हर्स केलं तर तुम्हाला फायनल फॉर्म्युला मिळेल. काय मिळेल, mgl अपॉन पाय आर स्क्वेअर एल. दिस इज द फायनल फॉर्म्युला ऑफ यंगचं मॉड्युलस. आता याच्यामध्ये या सायंटिस्टला याचं नेम द्यायचं होतं, तर त्यानं यंगच हे त्याचं सरनेम आहे, याच्यातील हे वाय लेटर या ठिकाणी अप्लाय. सो फायनल फॉर्म्युला इज y इज इक्वल टू mgl अपॉन पाय आर स्क्वेअर एल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या याचा यूज काय आहे. तर तुम्हाला माहित असेल लेंथ लिक्विड आणि गॅस या दोन स्टेट मधील मॅटरला असतो का, तर ऑब्वियसली नाही. म्हणून यांचं मॉड्युलस हा फक्त सॉलिड साठी यूज केला जातो. कशासाठी यूज करते, यंग's मॉड्युलस is used for to checking or measuring the change in length, measuring the change in length of solids. Then next is same यंग's मॉड्युलसचा एक्सपेरिमेंट झाल्यानंतर काही इयर्सनी सेकंड सायंटिस्टनी याच्यावरती रिसर्च केला. त्या सायंटिस्टचं नेम आहे बल्क मॉड्युलस. ओके, सायंटिस्ट नेम इज बल्क मॉड्युलस. बट त्याने थोडासा वेगळा एक्सपेरिमेंट एक केलं. ठीक आहे, तो आपण बघू की काय एक्सपेरिमेंट आहे. सिंपल आहे. त्याने हा सॉलिड ब्लॉक घेतला. ओके, आणि हा सॉलिड ब्लॉक घेतल्यानंतर त्यांनी या ब्लॉक वरती टू डायमेन्शनली मीन्स राइट हँड साइड आहे, लेफ्ट हँड साइड अँड अप्पर साइड अँड लोअर साइड. तो काय करेल, फोर्स अप्लाय. ओके, फोर्स अप्लाय केला आपण या सॉलिड ब्लॉक वरती. आता फोर्स अप्लाय केल्यानंतर तुम्हाला माहित आहे या ठिकाणी काय होईल, फोर्स अप्लाय केल्यानंतर याचं जे ओरिजिनल व्हॉल्यूम आहे, आता हा आपण क्यूब घेतलाय, क्यूबला काय असेल रे, व्हॉल्यूम असेल, तर याचा व्हॉल्यूम काय होईल, चेंज होईल. तो व्हॉल्यूम चेंज होऊन काय होईल, तुम्हाला व्हॉल्यूम काय झालेलं दिसेल, चेंज झालेलं दिसेल. सो डीव्ही इज चेंज इन व्हॉल्यूम. पण कशामुळे चेंज होईल, डीव्ही मीन्स आपण अप्लाय केलेलं प्रेशर. आता हे आपण ऑल साइड्सने आपण प्रेशर अप्लाय करणार आहे, पण आपण सगळ्या बाजूला हे लिहायचं नाही. आता याच्यावरून आपण फॉर्म्युला तयार करतोय, बल्क मॉड्युलस
बल्क मॉड्युलस मीन्स व्हॉल्यूम. याच्यामध्ये काय चेंज होतोय? व्हॉल्यूम. सो वी आर युजिंग दिस वर्ड व्हॉल्यूम. व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन. बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला काय तयार होईल? व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. सेम प्रोसिजर, फोर्स अपॉन एरिया. इथे काय चेंज झालं? व्हॉल्यूम चेंज झाला. सो चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. फोर्स अपॉन एरिया. इथे फोर्स आपण अप्लाय केलाय का? नाही. या ठिकाणी अप्लाय आपण काय केलंय? प्रेशर. प्रेशर मीन्स नियर अबाउट स्ट्रेस. सो F upon A is replaced by dP. dP. Okay, dP means change in pressure. Okay, divided by dV upon V. हे जर आपण रिव्हर्स केलं तर तुम्हाला फायनल फॉर्म्युला काय मिळेल? D into dP upon dV. आता या सायंटिस्टने काय केलं बघा? बल्क हे सायंटिस्टचं सरनेम आहे. याने या सरनेम मधलं K हे लेटर यूज केलं. सो फॉर्म्युला इज K is equal to V into dP upon dV. तर आज आपण या पार्ट मध्ये एवढा पार्ट आपण कव्हर करतोय. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या. ओके. सो लॉकडाऊन मुळे आपण असे व्हिडिओ आपण अपलोड करत आहे. तर तुम्ही याच्यातून पूर्णपणे तुमचं बेसिक पूर्णपणे क्लिअर करून घ्यायचं आहे. आणि याच्यावर नंतर आपण सायमल्टेनियसली CETचे किंवा JEE-चे जे काही तुम्हाला MCQ असतील ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार. ओके स्टुडंट्स, बेस्ट ऑफ लक.